स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना स्थगिती, 7 दिवसात उत्तर देण्याचं केंद्र सरकारला आदेश. तर संपूर्ण वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध. हिंदी राष्ट्रभाषा नसून सरकारचे हिंदी करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचं ट्विट. घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप. कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा सोसायटीत धाव. मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप असलेल्यांना विचारला जाब. सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा. नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडल्याचाही दावा. धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं. विमानाचा तांत्रिक अरंडेत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट. सुरेश धसांसोबत होता एकत्रित कार्यक्रम. फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा. अमित शहानी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा. तर खोटं बोलण्याची लिमिट असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. नाशिकच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली वरिष्ठ नेत्यांची बैठक. संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊतांचा अनेक बडे नेते उपस्थित. महापालिका निवडणूक आणि संघटना बैठकीच्या अजेंड्यावर. पाणी प्रश्नासाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेत तोडफोड. मलकापूर परिसरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं संताप. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोडणवरील कारवाई विरोधात कोल्हापुरात आंदोलन. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी, संघर्ष समिती आणि शिक्षक संघटनांचं आंदोलन. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.